साताऱ्यात शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही आज दौरा असणार आहे। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीला हे दोघेही उपस्थित राहतील। यावेळी शरद पवारांच्या हस्ते वायसी कॉलेजमध्ये इन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केलं जाईल। 10वी-12वीच्या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म भरण्यास 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जही करता येणार आहे। विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्यांना मागणी वाढलेली आहे। उन्हाळ्यात सध्या महिलांकडून उपवासाचे पदार्थ बनवण्याची लगबग दिसते, त्यामुळे बटाट्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून बटाट्यांची आवक सुरू झाली आहे। दरम्यान बटाटा 25 ते 30 रुपये किलो दराने विकला जातोय। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे बाजारभाव कोसळले। शुक्रवारी कांद्याचे सरासरी बाजारभाव 200 रुपयांपर्यंत कोसळलेले आहेत। कांद्याला जास्तीत जास्त 1119 रुपये तर कमीत कमी 400 तर सरासरी 200 रुपये इतका प्रति क्विंटल बाजारभाव मिळतो। नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात 11 पैकी एक मारुती आहे। तिथली मूर्ती 7 फूट उंच आणि चुन्यापासून तयार केलेली आहे। 1576 मध्ये समर्थांनी या मूर्तीची स्थापना केली। मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला झरोके असल्याने सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरण थेट मूर्तीच्या तोंडावर येतात। यवतमाळमधील एका कलाकाराने रुईच्या पानावर हनुमानाचं चित्र रेखाटलंय। ही कलाकृती साकारण्यासाठी त्यानं ॲक्रेलिक कलरचा वापर केलाय। हनुमान जयंतीनिमित्त राहुल गुल्हाने या कलाकारानं सुंदर कलाकृती रेखाटली आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या पार्किंगबाबत धोरण आखण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्यांवर ही वाहनं पार्किंग केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। अंबरनाथमध्ये नगरपालिकेचं पार्किंग ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आलंय, मात्र ठेकेदारानं पार्किंगच्या बाहेरील रस्त्यावर गाड्या लावायला सुरुवात केली आहे। या अनधिकृत पार्किंगमुळे पार्किंगकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय। पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहीर कुर्लेमध्ये क्रशर मशीन आणि दगड खाण बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्यांनी थेट राज्यपालांकडे ही मागणी केली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने याचा नागरिकांना त्रास होत असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे। अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेसह खासगी जागेत पालिकेनं अतिक्रमण करत अनधिकृत सिमेंट रस्त्याचं काम सुरू केलंय। वनविभागाची परवानगी नसतानाही महेंद्रनगर परिसरात पालिकेनं रस्त्याचं काम सुरू केलं। या कामामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते आहे। नाशिकच्या गोदावरी नदीत पानवेलींचा विळखा पडला। या पानवेलींमुळे नदीचं पाणी प्रदूषित झालंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। पुण्यात एमपीएससीचे परीक्षार्थी आक्रमक झालेत। हे परीक्षार्थी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत। राज्यसेवा परीक्षा पुढे ढकला आणि वर्ग 2च्या जागा वाढवण्याची परीक्षार्थींची मागणी आहे। या मागण्यांसाठी परीक्षार्थींनी पुण्याच्या शास्त्री रोडवर आंदोलन केले। एमपीएससी आंदोलकांची आता एक गट आज शरद पवारांचीही भेट घेणार आहे। नाशिकच्या येवलामध्ये तहसील कार्यालयावर रयत क्रांती संघटनेनं धरणे आंदोलन केले। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा, सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 भाव द्या, तसेच कांद्याला 4000चा भाव द्या, अशी विविध मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या। सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन पुकारण्यात आलंय। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणं महापालिकेनं हटवली आहेत। या परिसरातील फेरीवाले तसंच अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। याची दखल घेत महापालिकेनं अतिक्रमणांवर कारवाई केली।
महाराष्ट्र सायबर विभागानं 6 वर्षात 4.5 लाखांहून अधिकच्या तक्रारींमध्ये आतापर्यंत 650 कोटी रुपये वाचवलेत. तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 50 जणांचे जीव वाचवण्यात आलेत. सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी याबाबतची माहिती दिली आहे. लातूर ड्रग्ज प्रकरणात नांदेड एटीएस कडून तपास सुरू करण्यात आलाय. डीआरआयच्या पथकाला लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा कनेक्शन लागल्यानं या प्रकरणी मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पथकातील अधिकाऱ्यांनी इथल्या ग्रामस्थांसोबतही चर्चा केली आहे. मुंबईत आतापर्यंत 12% नालेसफाई पूर्ण झाली आहे. शहरातील नाले 50 दिवसांमध्ये नाले गाळमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. टँकर चालकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना फटका बसला. टँकर चालकांचा संप असाच सुरू राहिला तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते आणि यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पालिकेनं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली जाते. राज्यात पुढील 4 दिवसांसाठी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तर होळीनंतर हवामानामध्ये सतत बदल होताना दिसून येत आहे. दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र वादळामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. तसंच हवामान विभागाकडून ही रेड अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चाऱ्याची इतर जिल्ह्यामध्ये वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. नाशिकमधील गोदावरी नदीत एक गाय अडकली. यावेळी घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाचे प्रमुख त्यांची टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तर या गायीला सुरक्षित पानवेलीमधून रेस्क्यू करण्यात आले. नागपूरच्या उमरेड एमआयडीसी मध्ये आगीची घटना घडली. अॅल्युमिनियम पावडर बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागली. आगीमध्ये 11 कामगार होरपळले तर 4घांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये विविध विषयांच्या अनुषंगानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन भवनमध्ये आढावा बैठक घेतली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत आणि यातील बंद आणि नादुरुस्त कॅमेरे पुन्हा संचालित करावे असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. राज्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं रेशन कार्डची पडताळणी मोहीम सुरू केली आहे. यात अंत्योदय, केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्डची तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत 2 महिने सुरू राहणार आहे. यात 15 दिवसात रहिवासाचा पत्ता न देण्याकऱ्यांचं रेशन कार्ड रद्द केलं जाणार आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यानं ठाणे शहरात पाणपोईच्या सुविधा वाढवाव्यात असे आदेश महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला दिलेले आहेत. सिग्नलजवळ लावण्यात आलेली हरित आच्छादनामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळतोय. त्यामुळे हे आच्छादन देखील वाढवण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. पुण्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल वाहतूक पर्यायी मार्ग वळवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसंच अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. राज्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी भागात एसटी बस सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. लवकरच बस सेवा सुरू करणार असल्याचं सरनाईकांनी सांगितलं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील विल्हाडी, दाभाडी, खामगावमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवतीये. विहिरीत उतरून गावातील महिला आणि पुरुषांना पाणी भरावं लागत असून लग्नाच्या दिवशीच गावातील एका वधूवर पाणी भरण्याची वेळ आली. गावातील अनुराधा पाटोळे या तरुणीचे लग्न असतानाही हंडाभर गढूळ पाण्यासाठी तिला विहिरीचा उंबरठा झिजवावा लागला.
धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये पाणी संकट निर्माण झाले। नाशिकमध्ये 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आणि यामध्ये येवल्यामध्ये भीषण परिस्थिती आहे। येवल्यामध्ये 9 टँकर, 10 गावं, 8 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय। तर सिन्नरमध्ये 2, चांदवडमध्ये 2, इगतपुरी, सुरगाणा आणि पेठमध्ये प्रत्येकी 1 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। नाशिकमधील धरणांमध्ये सध्या 42% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिकमधील भिक्षेकरी मृत्यू प्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत। बच्चू कडूंनी राहता तहसीलदारांची भेट घेतली आहे। मयत व्यक्ती भिक्षुक होते की भक्त होते याबाबत चौकशी का केली नाही असा सवाल करत कडू यांनी तहसीलदारांना झापलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी राज्यभर आमदारांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षानं मशाल मोर्चा काढला। भंडारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या घरासमोर आंदोलन झालं। शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही असा सवाल जनशक्ती पक्षाने विचारला। डोंबिवलीत वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले। डोंबिवली पश्चिम परिसरात रिक्षा युनियननं बंदची हाक दिली आहे। अधिकृत परवाना बॅच असूनही वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याचा आरोप या रिक्षा चालकांनी केला। सांगलीमध्ये सिलेंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केले। महिला आघाडीनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवलाय। यावेळी महिला आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। एसटी बस कर्मचाऱ्यांच्या स्थितीला गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। कल्याणमधील खोणी गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील वेताळेश्वर देवाची मूर्ती आणि 2 पितळी समस्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यात। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळच्या दिग्रसमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झालाय। अनैतिक संबंधांमधून स्त्री आणि पुरुषाचा खून झाल्याचे तपासामधून उघड झाले। साक्री जंगल क्षेत्रामध्ये दोघांचेही कुजलेले मृतदेह आढळून आले होते आणि त्यानंतर पोलिसांच्या 5 पथकांनी तपास चक्र फिरवून हा प्रकरणाचा छडा लावला।